उरी हल्ल्यानंतर पाकला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं कंबर कसले। त्यामुळे 56 वर्षांचा झालेला सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्याच्या दृष्टीने भारताच्या हालचाली सुरू आहेत। त्यासाठी आज दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदी, जलसंधारण मंत्री उमा भारती आणि काही वरिष्ठ अधिकारी या संदर्भात बैठक घेणार आहेत। नेमकं काय आहे हा करार आणि भारतानं पाणी रोखल्यास काय होऊ शकतं या संदर्भातला एबीपी माझाचा एक विशेष रिपोर्ट। सिंधू पाकिस्तानला वटणीवर आणण्यासाठी निसर्गानं भारताला बहाल केलेलं सर्वात मोठं हत्यार असं या नदीचं वर्णन केलं तर चुकीचं ठरणार नाही। भारतानं ठरवलं तर सिंधूचं पाणी अडवून पाकिस्तानचा वाळवंट करायला वेळ लागणार नाही। मात्र सिंधू नावाची तलवार भारतानं नेहमीच म्यान ठेवणंच पसंत केलं। 1960 मध्ये सिंधूच्या पाणी वाटपासंदर्भात झालेल्या कराराचं भारतानं कधीच उल्लंघन केलं नाही। मात्र पाकिस्तानचं नाक मुठीत धरण्यासाठी सिंधूचा वापर करता येईल का याचा विचार भारत सरकार करतंय। सिंधू खोऱ्यामधल्या 6ही नद्या या भारतातून पाकिस्तानात वाहत जातात आणि याच पाण्याच्या जोरावरती पाकिस्तानचा तब्बल 60% भाग हा सुपीक बनलाय। पाकिस्तानातली सगळ्यात मोठी अशी 3 धरणं याच पाण्यावरती आहेत। शिवाय वीज निर्मितीचे अनेक प्रकल्प देखील। लाखो पाकिस्तानी नागरिकांना प्यायचं पाणी मिळतं ते देखील याच खोऱ्यामधलं। आणि त्यामुळेच भारतानं जर हे पॅनिक बटन दाबलं तर पाकिस्तान तडफडू लागेल यात शंका नाही। 1960 साली भारत आणि पाकिस्तान मध्ये झालेल्या कराराच्या प्रमुख तरतुदींवर एक नजर टाकूया। भारत आणि पाकिस्तान मधील त्या करारासाठी वर्ल्ड बँकेनं मध्यस्थी केली। करारानुसार सिंधू खोऱ्याचे पूर्व आणि पश्चिम असे 2 भाग करण्यात आले। पूर्व खोऱ्यातल्या पाण्यावर पूर्णपणे भारताचा अधिकार आहे, तर पाकिस्तानला जाणाऱ्या पश्चिम खोऱ्यातल्या पाण्याच्या वापरावर भारतावर निर्बंध आहे। जर सिंधूचं पाणी अडवून पाकिस्तानची कोंडी करायची असेल तर भारताला मोठं नियोजन करावं लागेल, अन्यथा हा डाव भारतावरच पलटू शकतो। That there are differences between India and Pakistan on the implementation of the Indus Waters Treaty, but this is an issue which is being addressed bilaterally. But let me make a basic point. Eventually, any cooperative arrangement requires goodwill and mutual trust on both sides. दरम्यान 1960 च्या कराराच्या कक्षेत राहूनही भारत पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळवू शकतो, कारण भारताच्या वाट्याचं 62 दशलक्ष घन किलोमीटर पाणीही आपण पाकिस्तानला स्वाहा करतोय। तेवढंही पाणी आपण अडवलं तरी पाकिस्तान वटणीवर येईल। अर्थात पाणी हा अत्यंत जिव्हाळ्याचा मुद्दा आहे। पाण्याला नाही म्हणू नये असं आपल्याकडे म्हटलं जातं, कारण याच्याशी पापपुण्याच्या देखील कल्पना जोडलेल्या आहेत। त्यामुळे भारत हा एवढा कठोर निर्णय घेणार का याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। शिवाय असा निर्णय घेताना आपले पाण्याचे करार इतर राष्ट्रांसोबत देखील आहेत हे देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, कारण पाकिस्तानसोबत आज हे असं वागतायत, उद्या आपल्याशी वागतील ही भीती शेजारी राष्ट्रांना वाटू शकते। पण एक मात्र खरं आहे की पाकिस्तानच्या खोड्या जिरवायच्या असतील तर असा एक जालिम उपाय भारताकडे शिल्लक आहे, हे देखील त्यांनी ध्यानात घेतलेलं बरं। कॅमेरामॅन आशिषसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।